नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. तर आपण डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये सेकंड जे लेक्चर बघितलं होतं, त्यामध्ये आपण बघितलं होतं डायइलेक्ट्रिक लॉसेस काय असतात, लॉस अँगल, देन पॉवर फॅक्टर ऑफ कॅपॅसिटर आणि डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज ऑफ पॉलिमर, आणि त्यामध्ये लास्ट पॉईंट होता इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे. सो आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे थर्ड लेक्चरमध्ये, दॅट इज डायइलेक्ट्रिक म्हणजेच मटेरियलचं ब्रेकडाऊन. फर्स्ट, ब्रेकडाऊन म्हणजे काय बघा. एखाद्या वेळेस एखादं सर्किट जळून जातं बघ. हे जळतं का बरं? कारण एक तर त्यातलं जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे किंवा कॅपॅसिटरच्या बद्दल आपण म्हणतोय, तर त्यामध्ये ब्रेकडाऊन होतं की एक्सेस व्होल्टेज एक तर प्रोव्हाइड झाला असेल. ठीक आहे. किंवा त्यामध्ये त्यातला एखादा मटेरियल, जसं की रेजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, यातला हा एलिमेंट काय झाला असेल, खराब झाला असेल. राईट. त्यामुळे काय होतं, हा ब्रेकडाऊन होतो. ब्रेकडाऊन म्हणजेच आपण त्याला म्हणू शॉर्ट सर्किटेड. ठीक आहे. शॉर्ट सर्किटेड म्हणजेच आपण त्याला बस्ट म्हणू शकतो, जळून जातो. ठीक आहे. सो याला आपण ब्रेकडाऊन असं म्हणतो. मग आता सेम प्रकार हा ब्रेकडाऊनचा कॅपॅसिटरमध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये होतो. तर डायइलेक्ट्रिक मटेरियल आपल्याला माहिती आहे की काय असतं, एक तर सॉलिड असतं किंवा गॅसेस असतं. राईट. तर ह्या ब्रेकडाऊन शिकत असताना यामध्ये लिक्विड सुद्धा एक डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणून सनी वापरले आहेत. ठीक आहे. सो डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये ब्रेकडाऊन जर आपल्याला बघायचं असेल, तर याला एका डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये डिफाईन केलेलं आहे की मिनिमम इलेक्ट्रिकल स्ट्रेस यामध्ये प्रोड्यूस होतो. मिनिमम इलेक्ट्रिकल स्ट्रेस म्हणजेच एक प्रेशर त्याच्यामध्ये काय होतंय, क्रिएट होतंय त्या पर्टिक्युलर कंपोनंटमध्ये. राईट. म्हणजेच याच्यामुळं काय होतं, हे मटेरियल एक प्रकारे कॉज करतं ब्रेकडाऊन. इट कॉजेस द ब्रेकडाऊन. मग आता हे ब्रेकडाऊन होतं कशामुळं, तर हे ब्रेकडाऊन होऊ शकतं एक तर त्याचं तापमान वाढल्यामुळं, किंवा एखादी वेव्ह फॉर्म जर जास्त प्रमाणात त्याला मे बी पेनिट्रेट करत असेल, तर त्यावेळेस सुद्धा हा ब्रेकडाऊन ऑकर होऊ शकतो. किंवा फ्रिक्वेन्सी चेंज होत असेल तेव्हा, किंवा इलेक्ट्रोडमध्ये फ्रिक्वेन्सीचं व्हेरिएशन येत असेल तेव्हा. ठीक आहे. सो इलेक्ट्रोड म्हणजे तुमचा हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. राईट. ते जे दोन प्लेट आहे त्याला आपण इलेक्ट्रोड किंवा कलेक्टर आणि इमिटर प्लेट असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो हे त्याचे एक महत्वाचे एक जनरल पॅरामीटर आपण सांगू शकतो की मिनिमम इलेक्ट्रिकल स्ट्रेस प्रोड्यूस झाला तर ब्रेकडाऊन होऊ शकतं. राईट. सो आपण हे आता फॅक्टर बघू की ऍक्च्युअल फॅक्टर कुठले आहे. तर फॅक्टर डिसाइडिंग व्हॉट इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन. आजचं पूर्ण लेक्चर हे जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण थेरॉटिकलच असणार आहे. ठीक आहे. तर थोडं मोठं होईल लेक्चर. सो तो फॅक्टर पहिला असतो तुमचा टेम्परेचर. आता बघा, आपण घरी मोबाईल बघतो की जास्त वेळ जर तुम्ही गेम वगैरे खेळला मोबाईलवर, तर मोबाईल काय करतो, गरम व्हायला लागतो. आपण काय करतो, लगेचच त्याच्या एक तर सॉफ्टवेअर आपण ओपन करतो, त्यातून डिव्हाइस कूल डाऊन करतो. राईट. आणि सगळं नेट वगैरे जे आहे ते आपण बंद करून तो मोबाईल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो. राईट. आपण जर तो तसंच वापरत गेलो तर काय होईल, यामुळे बॅटरीवर त्याचा परिणाम होईल. राईट. हिटिंग इफेक्ट जाणवतो आणि मोबाईल पटकन खराब होण्याचे चान्सेस असतात. तर हा एक टेम्परेचरचा प्रकार तसा आपल्या इलेक्ट्रिकल कंपोनंट मध्ये सुद्धा होतो. राईट. जसं जास्त जर एखादा एलिमेंट जर तापला तर तो काय होईल, ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस असेल. तर हा फर्स्ट फॅक्टर त्याचा टेम्परेचर. नंतर सेकंड येतो बघा कंपोजिशन. कंपोजिशन कशाचं येईल, तर त्या इलेक्ट्रोडचं. तर इलेक्ट्रोडची थिकनेस किती आहे. राईट. तो त्यामध्ये जे मटेरियल वापरलं आहे ते कशा प्रकारचं आहे, प्युअर आहे, इम्प्युअर आहे. तर हे एक कंपोजिशन हा सेकंड फॅक्टर. थर्ड फॅक्टर थिकनेस. थिकनेस म्हणजेच जे आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल वापरतोय ते किती डिस्टन्सने वापरलंय, त्याच्यामध्ये त्याची जाडी किती आहे, त्यात किती पाहिजे होती, रिक्वायर्ड किती होती, आणि आपण स्टोअर किती ठेवलेली.
राईट, हा एक महत्वाचा प्रकार. थर्ड, फोर्थ फॅक्टर दॅट इज अ मॉइश्चर. मॉइश्चर म्हणजेच आर्द्रता, त्यामध्ये सराउंडिंग वातावरण त्याचं कसं आहे, ठीक आहे, ओलावा असेल किंवा जास्त ड्राय असेल, तर हा एक त्याच्यामध्ये फोर्थ फॅक्टर मॉइश्चर हा कन्सिडर होतो. नंतर लास्ट फिफ्थ वन दॅट इज अ सप्लाय व्होल्टेज. तुम्ही याला किती व्होल्टेज देत आहे, 230 व्होल्ट आपण नॉर्मल वापरतोय, यापेक्षा जास्त एक्सिड झालं का? तर बऱ्याच वेळेस बघा आपलं घरी लाईट ही डीम वगैरे असते, डीम असते म्हणजे 230 व्होल्ट पेक्षा जर कमी व्होल्टेज मिळत असेल तर लाईट डीम आहे आपण असं म्हणतो, बरोबर. जर ती 230 पेक्षा जर जास्त झाली तर आपली इक्विपमेंट काय होईल, जळून जाण्याचे चान्सेस असतील. ठीक आहे, सो 99% 230 व्होल्ट पेक्षा जास्त जाऊ देत नाही, राईट. जर झालंच तर तुमचे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट सगळे काय होईल, खराब होतील. मोबाईल चार्जिंगला त्यावेळेस असेल तर तो फुटून जाईल. टीव्ही चालू असेल तर 230 पेक्षा व्होल्टेज गेलं तर टीव्ही सुद्धा काय होईल, पूर्ण त्याचा डिस्प्ले ऑटोमॅटिकली खराब होऊन जाईल. ठीक आहे, त्याचप्रमाणे व आपलं फ्रीज असेल त्यावेळेस चालू, तर फ्रीज सुद्धा काय होईल, बस्ट होण्याचे चान्सेस असतील. ठीक आहे, तर हे सप्लाय व्होल्टेज फार महत्वाचं आहे, राईट. सो हे जे आपण आता म्हणतोय की इलेक्ट्रिकल स्ट्रेस याच्यामध्ये प्रोड्यूस झाला आहे, तर हा इलेक्ट्रिकल स्ट्रेस हा प्रोड्यूस जो होतो, तर याच्यामुळे काय होतं, तर याचं इंटर ॲटॉमिक डिस्प्लेसमेंट स्ट्रक्चर हे काय करतं, पूर्णपणे बिघडून टाकतं, हा इलेक्ट्रिकल स्ट्रेस. ठीक आहे, सो हे सप्लाय व्होल्टेज वाढवलं, मॉइश्चर आहे, थिकनेस आहे, टेम्परेचर आहे, कंपोजिशन, याच्यामुळे इलेक्ट्रिकल स्ट्रेस प्रोड्यूस होतोय. आणि यामुळं ॲटॉमिक स्ट्रक्चर त्या मटेरियलचं इट गेट ब्रेक. आणि हे ॲटॉमिक स्ट्रक्चर जर ब्रेक झालं तर ऑटोमॅटिक ब्रेकडाऊन होणार, हे निश्चित आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता ब्रेकडाऊन आपल्याला बघायचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये. तर ब्रेकडाऊन हे गॅसियस फॉर्ममध्ये आपल्याला बघायचं, डायइलेक्ट्रिक, नंतर सॉलिडमध्ये बघायचं, आणि देन लिक्विडमध्ये बघायचं. ठीक आहे, सो त्यामध्ये फर्स्ट आपल्याला बघायचं ब्रेकडाऊन इन अ गॅसियस डायइलेक्ट्रिक. गॅसियस डायइलेक्ट्रिक मध्ये आपण ब्रेकडाऊन ज्यावेळेस बघतो, तर बघा हे ब्रेकडाऊन का बरं होतं, तर इन अ गॅसेस द ब्रेकडाऊन इज टेकिंग प्लेस ड्यू टू इट्स आयोनायझेशन. आयोनायझेशन हा प्रकार आपण ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचे करंट ज्यावेळेस पास करतो त्यावेळेस हा आयोनायझेशनचा प्रकार क्रिएट होतो, राईट. आयोनायझेशन झालं म्हणजेच कोलिजन ऑफ काय होणार आहे, इलेक्ट्रॉन. कोलिजन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे बघा की एक कंडक्टर आहे, त्या कंडक्टर म्हणजे एखादा मेटल रॉड म्हणतो आपण, त्याला ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय म्हणजे बॅटरी ज्यावेळेस अटॅच करू, तर त्यावेळेस काय होईल, यामधले जे इलेक्ट्रॉन आहे ते एका स्पेसिफिक डायरेक्शननी काय होईल, मूव्ह करतील. मग स्पेसिफिक डायरेक्शननी मूव्ह करतील म्हणजे त्यांचं इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे, कोलिजन होणार आहे, राईट. आणि त्या कोलिजनला आपण आयोनायझेशन असं म्हणू शकतो. ठीक आहे, देन ह्या आयोनायझेशन मुळे काय होतं, काय की इलेक्ट्रिक फील्ड ही स्ट्रॉंग ॲक्वायर होते. सो इलेक्ट्रिक फील्ड इज स्ट्रॉंगर दॅन इलेक्ट्रॉन. सो इट ॲक्वायर अ कायनेटिक एनर्जी. के म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ही एवढ्या इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त झाली, इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त झाली म्हणजे ती कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये झाली. कायनेटिक एनर्जी म्हणजेच मोशनच्या फॉर्ममध्ये असते, राईट. म्हणून आपले इलेक्ट्रॉन काय करतील, हे ॲक्सेलरेट करतील, राईट. हे ॲक्सेलरेटेड इलेक्ट्रॉन प्रोड्यूस काय करता मग, कोलिजन ऑफ आयोनायझेशन. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमुळं इलेक्ट्रिक फील्ड जास्त झाली इलेक्ट्रॉनपेक्षा, म्हणून इलेक्ट्रॉन काय होईल, जास्त स्पीडने मूव्ह करतील. मग जास्त स्पीडने मूव्ह करतील म्हणजे त्या पर्टिक्युलर कंडक्टरमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन असतील त्यांच्यासोबत त्यांचं कोलिजन होणार आहे. कोलिजन झालं म्हणजेच काय होईल, त्यालाच आपण आयोनायझेशन असं म्हणतो, राईट. म्हणजे ज्यावेळेस आयोनायझेशन जास्त प्रमाणात वाढतं, वेन द आयोनायझेशन इज इन्क्रीजेस,
देन फ्री इलेक्ट्रॉन इज इमिटेड. त्यावेळेस जास्तीत जास्त फ्री इलेक्ट्रॉन हे काय करता, इमिट होता, राईट, ड्यू टू आयोनायझेशन इज इन्क्रीजेस. आफ्टर दॅट हे आयोनायझेशन जसं वाढत गेलं तर सेकंडरी इलेक्ट्रॉन आपण जे असतात आपल्या कंडक्टरमध्ये, राईट, तर हे सेकंडरी इलेक्ट्रॉन सुद्धा काय करता, इमिट करता कॅथोड प्लेटवरून, फ्रॉम कॅथोड प्लेट. ठीक आहे, ॲनोड आणि कॅथोड दोन प्लेट असतात, त्याला आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं म्हणतो. मग सेकंडरी इलेक्ट्रॉन गेट इमिटेड फ्रॉम कॅथोड प्लेट, राईट. सो after that high current is simply high current density is produced, and due to high current density our simply device or capacitor it will short circuited. हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून घ्यायला लागेल की गॅसियस डायइलेक्ट्रिक मध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड आयोनायझेशन हे प्रोड्यूस होते का बरं, कारण इलेक्ट्रिक फील्ड आपण पाठवतोय. इलेक्ट्रिक फील्ड पाठवली आपण जास्त कोणापेक्षा, जर इलेक्ट्रॉन पेक्षा, तर कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होते. त्यामुळं इलेक्ट्रॉन हे ऍक्सेलरेट करतात. इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेट झाले म्हणजे ते आदळणार आहे फ्री इलेक्ट्रॉनवर, म्हणजे त्याला आपण म्हणतो कोलिजन ऑफ आयोनायझेशन. मग आयोनायझेशन आपलं वाढतंय म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन इमिट करण्याची पॉवर सुद्धा वाढते. म्हणून सेकंडरी इलेक्ट्रॉन साइडचे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते पण काय होईल, कॅथोड प्लेटकडून इमिट करतील. याच्यामुळं हाय इलेक्ट्रिक फील्ड तुमची क्रिएट झाली, म्हणून कॅपॅसिटर तुमचा शॉर्ट सर्किट किंवा ब्रेकडाऊन रिजन मध्ये जाण्यासाठी तयार होत आहे. ठीक आहे, तर ही आहे ब्रेकडाऊन इन गॅसेस डायइलेक्ट्रिक. ठीक आहे, सो आता यानंतर आपल्याला बघायचं की फॅक्टर डिटरमाइनिंग द ब्रेकडाऊन व्होल्टेज. कोणते कोणते फॅक्टर असे असतात की त्यामुळे ब्रेकडाऊन हे होऊ शकतं. तर ते महत्वाचे फॅक्टर आपण हे तर बघितले की टेम्परेचर आहे, कंपोजिशन आहे, थिकनेस आहे, पण या व्यतिरिक्त आणखी कुठले फॅक्टर आहे जे की ब्रेकडाऊन व्होल्टेजसाठी किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज आपण डिटरमाइन आणखी चांगल्या प्रकारे करू शकतो. ठीक आहे, सो याला नोट करून घ्या. आणि हे टोटल लेक्चर थेरॉटिकल असणार आहे, कारण पूर्ण पार्ट हा आता थेरीचा रिमेनिंग राहिला. ठीक आहे, नेक्स्ट that is factor determining the breakdown voltage. So first factor is gas pressure, जे की आपण आताच बघितलं, त्याला इलेक्ट्रिकल स्ट्रेस सुद्धा म्हणू शकतो. नंतर अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड, जे की अप्लाइड व्होल्टेज म्हणून आपण बघितलं. थर्ड फॅक्टर पोलॅरिटी ऑफ इलेक्ट्रोड. आता पोलॅरिटी ऑफ इलेक्ट्रोड म्हणजे काय, जे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात ना, त्यांचे वायरचेच आपण अल्टर करायचे, म्हणजे निगेटिव्हला पॉझिटिव्ह लावायचं, पॉझिटिव्हला निगेटिव्ह लावायचं, म्हणजेच काय होईल, ब्रेकडाऊन होईल. ठीक आहे, तर हे पोलॅरिटी म्हणजे त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह चेंज करणे. नंतर फ्रिक्वेन्सी, तुमची एक तर फ्रिक्वेन्सी वाढते किंवा कमी होते. नंतर नेक्स्ट फॅक्टर आहे की डिस्टन्स बिटवीन द इलेक्ट्रोड. आता जे इलेक्ट्रोड मध्ये आपण डायइलेक्ट्रिक घेतलं होतं ना कॅपॅसिटर, हे कॅपॅसिटर मधलं हे डिस्टन्स ते म्हणत आहे. ठीक आहे, हे पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट जे इलेक्ट्रोड आपण किंवा प्लेट्स म्हणजे नथिंग बट इलेक्ट्रोड, सो त्यांचं डिस्टन्स किती आहे ते एक महत्वाचं. नंतर कंपोजिशन ऑफ गॅस, हे आपण कंपोजिशनच बघितलं होतं फक्त. ठीक आहे, सो हे फॅक्टर आता यामध्ये कन्सिडर होता. ओके, फॉर व्हॉट, ब्रेकडाऊन व्होल्टेज. नेक्स्ट आपल्याला बघायचं, जसं आपण आता ब्रेकडाऊन इन अ गॅसेस डायइलेक्ट्रिक बघितलं, तर नेक्स्ट आपल्याला बघायचं ब्रेकडाऊन इन लिक्विड डायइलेक्ट्रिक. सो आता लिक्विड डायइलेक्ट्रिक काय असतं बघा, हे लिक्विड फॉर्म मध्ये मटेरियलला दोन प्लेटला सेपरेट आउट करतो. आता ह्या प्रकारचं ब्रेकडाऊन हे कशामुळे होतं, इट इज डिपेंड अपॉन or this breakdown is depend upon प्युरिटी ऑफ व्हॉट, लिक्विड. तुम्ही जे मटेरियल वापरताय त्यामध्ये त्याची प्युरिटी किती आहे
त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलची, तर त्याच्यावर डिपेंड आहे. जसं 24 कॅरेट हे सोनं फार प्युअर असतं, पण 24 कॅरेट आपण सोनं वापरतो का? नाही. का? कारण त्याचा शेप हा टिकत नाही. ते काय असतं, मऊ असतं. ओके, तर त्याचं आपण कुठल्याच प्रकारची रिंग वगैरे, कुठल्या जे आपण सोन्याचे दागिने वगैरे किंवा काही वापरतो, तर ते त्यापासून बनतील, पण ते त्याचा शेप शेवटपर्यंत टिकून ठेवणार नाही. म्हणून आपण काय करतो, 22 कॅरेटचं वापरतो. 22 कॅरेट काय, की त्यामध्ये कॉपर हे ऍड केलं जातं. म्हणजे त्याची प्युरिटी आपण काय केली, कमी केली. म्हणजे त्याची स्ट्रेंथ वाढली ना. ठीक आहे, तो कडक होईल झाला. ओके, सो त्या प्रकारे प्युरिटी ऑफ लिक्विड डायइलेक्ट्रिक मटेरियल ही या ब्रेकडाऊनसाठी ही पण महत्वाची असते. तर कशा प्रकारे प्युरिटी काम करते बघा. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड 3 फॅक्टर हे प्युरिटीसाठी वापरण्यात आलेले, की हायली कंटॅमिनेटेड डायइलेक्ट्रिक. आता लक्ष द्या, कंटॅमिनेटेड म्हणजे काय, की अशुद्धता. या प्युरिटी ऑफ लिक्विड मध्ये काही प्रमाणात अशुद्धता आहे. कंटॅमिनेशन म्हणजे अशुद्धता. ठीक आहे, काही मध्ये मिक्सिंग आहे. सेकंड असं आहे की टेक्निकली प्युअर डायरेक्ट्रिक. हा दुसरा एक प्रकार काय, त्यातला फॅक्टर कुठला आहे, की टेक्निकली प्युअर डायइलेक्ट्रिक म्हणून. थर्ड, हायली प्युरिफाईड डायइलेक्ट्रिक. जास्तीत जास्त प्युअर आहे तो डायइलेक्ट्रिक. ठीक आहे, सो आता आपण वन बाय वन बघूया की हायली कंटॅमिनेटेड डायइलेक्ट्रिक काय आहे. कंटॅमिनेटेड डायइलेक्ट्रिक. सो in a highly contaminated dielectric is a conducting a bridge between electrode. बघा, आता हा ब्रिज म्हणजे काय, एक प्रकारचा दुवा समजला जातोय. राईट, ब्रेकडाऊन आपल्याला कंटॅमिनेशन ऑफ डायइलेक्ट्रिक मध्ये हा एक कंटॅमिनेशनचा प्रकार, की ब्रेकडाऊन साठी मटेरियलचं किंवा कंडक्टरचं, हे इलेक्ट्रोडचं आणि कंडक्टरचं, सॉरी, यामध्ये हा डायइलेक्ट्रिक मटेरियल ॲज अ ब्रिज म्हणून काम करतो. ठीक आहे, यामध्ये या डायइलेक्ट्रिकचा टाइम रिक्वायर्ड फॉर such a conducting bridge is depend upon its contamination size. त्या कंटॅमिनेशनची साईज किती आहे, नंतर त्याचा शेप कसा आहे. ओके, त्यामध्ये गॅस किती प्रमाणात आहे. ठीक आहे, तर हा एक महत्वाचा फॅक्टर आहे, साईज, शेप आणि गॅस. जरी तो ब्रिज आहे, एक त्या दोन गोष्टीमधला दुवा आहे, पण त्या ब्रिजला सुद्धा साईज आणि शेप आणि गॅसेसच्या फॉर्म मध्ये ह्या गोष्टी सुद्धा डिपेंड करतात. ठीक आहे, तर तेव्हाच तो काय होईल, हायली कंटॅमिनेटेड डायइलेक्ट्रिक म्हणून काम करेल. सेकंड आहे टेक्निकली प्युअर. आता टेक्निकली प्युअर डायइलेक्ट्रिक म्हणजे काय, की याच्यामध्ये सुद्धा काय असतो, गॅसियस म्हणजे फॉर्म मध्ये हा डायइलेक्ट्रिक प्रेझेंट असतो. जरी आपण लिक्विड डायइलेक्ट्रिक बघत असो, तरी लिक्विड डायइलेक्ट्रिक मध्ये गॅसियस फॉर्म हा प्रेझेंट असतो. ठीक आहे, फक्त हायली प्युरिफाईड डायइलेक्ट्रिक मध्ये गॅसियस फॉर्म हा प्रेझेंट नसतो. हा गॅसियस फॉर्म का प्रेझेंट असतो, कारण हा कंडक्टिंग म्हणजेच मीडियम म्हणून सनी ओळखला जातो. गॅसियस फॉर्म इज अवेलेबल फॉर अ कंडक्टिंग मीडियम ओनली. राईट, आणि हा टेक्निकली प्युअर डायइलेक्ट्रिक का प्रोड्यूस होतो, ड्यू टू इट्स इलेक्ट्रोड, नंतर प्रेशर, टेम्परेचर, फ्रिक्वेन्सी, त्यानंतर अप्लाइड फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड कशी अप्लाइड केली आहे, नंतर केमिकल कंपोजिशन कसं याचं, त्यावर हे टेक्निकल प्युअर डायइलेक्ट्रिक काम करतं. ठीक आहे, ह्यामध्ये जर तुम्ही काही चेंजेस केला तर ऑटोमॅटिकली ते ब्रेकडाऊन होणार. नंतर हायली प्युरिफाईड डायइलेक्ट्रिक जे आहे, तर आता सांगितलं की यामध्ये गॅसियस फॉर्म प्रेझेंट नसतो.
there is no gas due to degassing of dielectric. याच्यामध्ये गॅसच प्रेझेंट नसतो, राईट. सो हे गॅसेस याच्यामध्ये प्रेझेंट नसल्यामुळं यामध्ये कोलिजन ऑफ आयोनायझेशन ही प्रोसेस प्युअर डायलेक्ट्रिक मध्ये होते, पण प्युरिफाईड डायलेक्ट्रिक मध्ये ही प्रोसेस टाळता येते. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट द ब्रेकडाऊन इन अ लिक्विड डायलेक्ट्रिक. ठीक आहे. देन थर्ड आपल्याला बघायचं आहे कॉल्ड ब्रेकडाऊन इन अ सॉलिड डायलेक्ट्रिक. breakdown in solid dielectric. आता सॉलिड डायलेक्ट्रिक आपण बघितलेलं आहे, त्यामध्ये पेपर, मायका, ग्लास आपण असे एक्झाम्पल वापरतो. ठीक आहे. तर सॉलिड डायलेक्ट्रिक शिकण्यासाठी याच्या पुन्हा 3 कॅटेगरी. ठीक आहे. सो फर्स्ट कॅटेगरी आहे इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन. सेकंड आहे प्युअर इलेक्ट्रिकल. थर्ड आहे इलेक्ट्रोकेमिकल. हे सगळे काय आहे? ब्रेकडाऊन. आता वन बाय वन बघूया आपण. इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन. इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन हे ब्रेकडाऊन कशामुळे प्रोड्यूस होतं? इट टेक्स प्लेस ड्यू टू हीट. या पर्टिक्युलर याच्यामध्ये कंडक्टरची हीट काय होते किंवा पर्टिक्युलर एलिमेंटची हीट ही वाढते, राईट. आणि ही हीट डिपेंड असते इंटेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड और अप्लाइड फील्ड, राईट. इंटेन्सिटी तुमची फील्ड जी अप्लाइड करताय त्याच्यावर तुमची हीट प्रोड्यूस होणार. ओके. जेवढं जास्त व्होल्टेज, जसं आपण एक जर साधं वायर लावलं आणि त्याच्या अक्रॉस जर मोटर लावली तर काय होईल? थोड्या वेळाने ती वायर काय होतं? पूर्ण गरम होऊन जातं किंवा ती पिन पूर्ण काय होऊन जाते? गरम होऊन जाते. तर हे काय होतं की आपल्याला रिक्वायर्ड जे पाहिजे होतं वायर ते आपण वापरलं, त्याला नाही, आपण छोट्या साईजचं वायर वापरलं आणि त्यातून काय करतोय? जास्त प्रमाणात व्होल्टेज पास करतोय. तर त्यामुळे काय होईल? त्याची कॅपॅसिटी नसताना आपण त्यातून काय करतो? जास्त व्होल्टेज पास करत असेल तर ते व्होल्टेज, ते वायर जे आहे ते काय होईल? गरम होईल. त्या प्रकारे यामध्ये तीच कंडिशन इथं होते. ठीक आहे. देन ह्या इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन मध्ये पुन्हा काही फॅक्टर ऍड होता. तर 4 फॅक्टर आहे. की फर्स्ट आहे की लार्ज थिकनेस. तुमची जाडी ही डायलेक्ट्रिकची ही कशी असते? जास्त असते. दुसरं, त्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं, त्यामुळे पण ब्रेकडाऊन होईल. थर्ड, अप्लाइड व्होल्टेज हे तर महत्वाचंच आहे. एक्सटर्नल जे व्होल्टेज तुम्ही अप्लाय करताय तर हे जास्त आहे. नंतर तुमचा डायलेक्ट्रिक लॉस हा सुद्धा काय? जास्त आहे. तर हे फॅक्टर हे इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन मध्ये काय होता? ऍड होतं. ठीक आहे. देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज अ प्युअर इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन. तर प्युअर इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन हे होतं ड्यू टू कोलिजन, मीन्स कोलिजन ऑफ आयोनायझेशन, और कोलिजनलाच आपण आयोनायझेशन म्हणतो, जे की त्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस अप्लाय करू त्यावेळेसच हा कोलिजन आयोनायझेशन प्रकार दिसून येतो, राईट. सो हे आयोनायझेशन कोलिजन होत असताना यामध्ये याचं जे मटेरियल असतं ते हे कशा प्रकारे असतं? दॅट इज अ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे. सो when the electron is applied
ॲट दॅट टाइम क्रिस्टल गेट ॲक्सेलरेटेड. क्रिस्टल म्हणजे एक आपल्या सिम्पली खडीसाखर सारखा दिसणारा प्रकार, ठीक आहे, ट्रान्सपरंट. तर तो क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन आपण क्रिस्टलवर अप्लाय करू तर क्रिस्टल काय होईल, मूव्ह करेल, ॲक्सेलरेट करेल, राईट. देन हा मूव्ह झाला म्हणजेच तो अप्लाय होणार कशावर, इट्स फील्डवर. अँड देन या फील्डवर अप्लाय झाला म्हणजेच मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे काय होणार, यामध्ये प्रोड्यूस होणार आणि इट्स प्रोड्युसेस सिम्पली अ कोलिजन, राईट. सो दिस इज व्हॉट प्युअर इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन ड्यू टू क्रिस्टल स्ट्रक्चर. थर्ड आहे इलेक्ट्रोकेमिकल. Electrochemical breakdown, this is occur due to its surrounding air. आजूबाजूच्या हवेनुसार याच्यावर काय होईल, हे ब्रेकडाऊन होतं. आता हे सराउंडिंग एअर मध्ये काय कन्सिडर केलं जातं, सराउंडिंग एअर तुमची जास्त जर त्याचं पर्टिक्युलर जर टेम्परेचर जास्त असेल तर, किंवा त्यामध्ये तुमची ह्युमिडिटी म्हणजे सुद्धा आर्द्रता होती, ठीक आहे. तर हे दोन फॅक्टर या इलेक्ट्रोकेमिकल ब्रेकडाऊन साठी महत्वाचे असतात, ठीक आहे. सो नेक्स्ट यानंतर आपल्याला बघायचं आहे रिक्वायरमेंट ऑफ गुड इन्सुलेटिंग मटेरियल. म्हणजे आता हे जे ब्रेकडाऊन होतंय, ठीक आहे, जर हे ब्रेकडाऊन आपल्याला जर टाळायचं असेल तर आपल्याला कुठल्या प्रकारचं इन्सुलेटिंग मटेरियल वापरलं गेलं पाहिजे, ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. नेक्स्ट, रिक्वायरमेंट ऑफ गुड इन्सुलेटिंग मटेरियल. इन्सुलेटिंग म्हणजेच डायइलेक्ट्रिक मटेरियल. बघा यामध्ये चार प्रकारचे महत्वाचे पॅरामीटर आहे की इन्सुलेटिंग मटेरियल तुमचं सिलेक्ट करताना ते पाहिजे. फर्स्ट त्याची इलेक्ट्रिकल रिक्वायरमेंट, दुसरं मेकॅनिकल रिक्वायरमेंट, थर्ड थर्मल रिक्वायरमेंट अँड फोर्थ केमिकल रिक्वायरमेंट. बघा आपण जे ब्रेकडाऊन शिकलो त्या यामध्ये हे सगळे पॅरामीटर यामध्ये एंटर झालेले होते, बरोबर. तर हेच पॅरामीटर आपण काय करतो, वन बाय वन बघतो. तर इलेक्ट्रिकल रिक्वायरमेंट काय पाहिजे बघा महत्वाची, की जसं आपण म्हटलं की यामध्ये अप्लाइड व्होल्टेज हे जास्त जर असेल तर आपल्याला ब्रेकडाऊन होतं, राईट. याच्यामध्ये काय पाहिजे, हाय रेजिस्टिव्हिटी पाहिजे. ह्या इलेक्ट्रिकल रिक्वायरमेंट मध्ये हाय रेजिस्टिव्हिटी आणि दुसरं लो लिकेज करंट. तुमचा लिकेज करंट हा सुद्धा कमी झाला पाहिजे, ही इलेक्ट्रिकल रिक्वायरमेंट पहिली. नंतर यामध्ये हाय डायइलेक्ट्रिक काय पाहिजे, आपली स्ट्रेंथ, जे की मधलं जे मटेरियल आपण वापरणार आहे तर हे गुड क्वालिटीचं पाहिजे. आणि हाय व्होल्टेज त्याची बेरिंग कॅपेबिलिटी पाहिजे. म्हणजे जर हाय व्होल्टेज जर झालं तर आपलं ते ब्रेकडाऊन झालं पाहिजे का, नाही. नंतर आपल्याला जो डायइलेक्ट्रिक लॉस आहे तर हा डायइलेक्ट्रिक लॉस कसा पाहिजे, लो पाहिजे, स्मॉल डायइलेक्ट्रिक लॉस, ठीक आहे. नंतर डेन्सिटी म्हणजे आपण त्याला घनता असं म्हणतो, द डेन्सिटी इज व्हॉट, लो. तर रेजिस्टिव्हिटी चांगली पाहिजे, स्ट्रेंथ सुद्धा चांगली पाहिजे, आपल्याला व्होल्टेज चांगलं पाहिजे, स्मॉल डायइलेक्ट्रिक लॉस पाहिजे आणि डेन्सिटी लो पाहिजे. ही पहिली इलेक्ट्रिकल रिक्वायरमेंट आहे. दुसरी मेकॅनिकल म्हटलं तर आपल्याला त्याची वरची कवरिंग वगैरे तो प्रकार आहे, ओके. यामध्ये सफिशियंट मेकॅनिकल स्ट्रेंथ त्याला पाहिजे, मटेरियल, सफिशियंट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. दुसरं यामध्ये गुड हीट कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी पाहिजे, म्हणजेच आपण याला म्हणू शकतो गुड कंडक्टिंग प्रॉपर्टी. ह्या दोनच यामध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्ये ह्या दोन प्रॉपर्टी ऍड होतात. नेक्स्ट बघा थर्मल रिक्वायरमेंट. आता थर्मल रिक्वायरमेंट म्हणजे काय की हीट कंडक्टिंग पॉवर ही चांगली पाहिजे. म्हणजेच काय की
स्मॉल थर्मल एक्सपान्शन लगेच त्यांनी सांगितलं पाहिजे. स्मॉल थर्मल एक्सपान्शन, थोडं जरी टेम्परेचर वाढलं त्याचं एक्सपान्शन झालं पाहिजे. नंतर हा आपल्याला नॉन आयोनायझिंग पॉवर पाहिजे. सिम्पली आपण नॉन आयोनायझिंग नाही म्हणणार, त्याला नॉन इग्निटेबल अँड सेल्फ एक्सटिंग्विशर. म्हणजेच काय की जर आपला जर कंडक्टर जर जळाला तर तो काय झाला पाहिजे, ॲज अ जास्त त्याने काही आजूबाजूच्या सर्किटला नुकसान नाही गेलं पाहिजे, ताबडतोब तिथल्या तिथं त्याचं नॉन इग्निटेबल म्हणजे तो जळला नाही पाहिजे, राईट. सेल्फ इग्निटेबल एक्सटिंग्विशर पाहिजे, म्हणजे त्याला काही एक्सटर्नल आपल्याला आग लागली तर त्याला जळण्यासाठी काही म्हणजे त्याला स्प्रेइंग केले नाही पाहिजे, त्यांनी स्वतःच त्याला काय केलं पाहिजे, कमी केलं पाहिजे. ठीक आहे. सो हा थर्मलचा एक रिक्वायरमेंट. नेक्स्ट फोर्थ दॅट इज अ केमिकल रिक्वायरमेंट. केमिकल रिक्वायरमेंट अशी आहे की इन्सुलेटर हा यामधला जो रेजिस्टन्स आपण म्हणू शकतो हा ऑइल, लिक्विड किंवा गॅसेस किंवा ऍसिड किंवा अल्कलिन ह्या रेजिस्टन्स याचा बनलेला पाहिजे. केमिकल रिक्वायरमेंट, राईट. दुसरं, इट नॉट ॲब्झॉर्ब द वॉटर, बिकॉज जर त्यांनी ॲब्झॉर्ब जर केलं वॉटर, राईट, तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय होते, कमी होते. सो यांनी जर वॉटर जर ॲब्झॉर्ब केलंच नाही तर त्याची स्ट्रेंथ काय होईल, चांगली होईल. इफ इट नॉट ॲब्झॉर्ब द वॉटर देन स्ट्रेंथ इज ड्युरेबल. ठीक आहे. सो ऑल दिस इज ऑल कंडिशन विच इज रिलेटेड टू द ब्रेकडाऊन. टोटल आता यानंतरचा जो लेक्चर होईल त्यामध्ये पण हा थेरोटिकल पॉइंटच आहे की इन्सुलेटर मटेरियल कुठल्या प्रकारचे आहे, ते इन्सुलेटर मटेरियल आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. सो याला व्यवस्थित प्रिपेअर करा. आपण इथं थांबूया. सो थँक्यू.